नमस्कार 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 मित्रांनो, पॉलिटी बाय गोपाल सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। थंबनेल माहित आहे तुम्हाला, सरकार आणि न्यायालयामध्ये वाद निर्माण झालेला आहे। हा वाद कशा असेल, हा वाद कशाच्या रिलेटेड असेल तर बघा, जे आपल्या देशामध्ये निवडणुका घेतल्या जातात तर त्यामध्ये जे अध्यक्ष आणि सदस्य असतात, ऍक्च्युली आपण त्यांना अध्यक्ष आणि सदस्य म्हणत नाही तर त्यांना आयुक्त म्हणतो आणि आपण मुख्य आयुक्त म्हणतो। तर त्यांच्या रिलेटेड हा वाद आपल्याला पाहायला मिळतात। मूळ घटनेमध्ये काय होतं, यामध्ये कसा बदल केला, आपल्या नागरिकांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या आणि त्यामध्ये बदल करण्यास सरकारला भाग पाडलं त्यांनी, त्यानंतर मग सरकारने कसा बदल केला त्या रिलेटेड हा वाद आहे। तर आपण जर विचार केला तर बघा, आपल्या लोकसभेच्या त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका हे आपलं निवडणूक आयोग घेतात आणि या निवडणूक आयोगामध्ये जे आयुक्त असतात, ठीक आहे, आयुक्त म्हणजे मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्त असतात, त्यांना आपण अध्यक्ष आणि सदस्य, ज्या लोकांना समजत नसेल आपण अध्यक्ष आणि सदस्य म्हणतो, त्यांच्या नेमणुकीच्या रिलेटेड हा वाद होता। आता न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा हे आपल्याला न्यायमूर्ती पाहायला मिळतात आणि सरकारच्या वतीने तुषार मेहता सॉलिसिटर जनरल, आता यांचं काम हेच असतात, या सॉलिसिटर जनरलचं असेल किंवा अटॉर्नी जनरलचं असेल, जर न्यायालयामध्ये सरकारच्या विरोधात जर बाजू मांडायचं काम कोणाचं असेल तर या अटॉर्नी जनरलचं असतात किंवा सॉलिसिटर जनरलचं असतात। एकतर हा भाऊ न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही आणि गेले तर कायद्याचं नॉलेज असायला पाहिजे ना, मग त्यासाठी एक पद निर्माण केलेलं आहे, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणतो आपण, ठीक आहे। आर्टिकल 76 मध्ये सांगितलेलं आहे भारतीय राज्यघटनेच्या, आणि त्यांना मदत करण्यासाठी अटॉर्नी जनरलला हे सॉलिसिटर जनरल असतात। मग अटॉर्नी जनरल अब्सेंट होते, यांनी बाजू मांडला आणि हा वाद कशाच्या रिलेटेड असेल तर आताच आपण पाहिलं। त्याआधी आपण काही घटनात्मक म्हणजे आपल्या संविधानामध्ये काय उल्लेख होता बरं, आपल्या देशाचं एवढं मोठं काय म्हणूया आपण लोकशाही जर आपल्याला मजबूत करायची असेल तर काय निवडणुका ह्या निपक्षपणे व्हायला पाहिजे। आणि मग त्यासाठी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलं होतं की बघा, यामध्ये जे आयुक्त असतात, आयुक्त म्हणजे काय सर, तर यामध्ये जे सदस्य असतात आणि एक असतो यामध्ये मुख्य काय आयुक्त, मुख्य आयुक्त सध्या काय मुख्य आयुक्त, आणि आपल्याला इतर दोन सदस्य पाहायला मिळतात, ठीक आहे। यांच्या नेमणुका कोण करणार, तर यांच्या नेमणुका हे राष्ट्रपती करणार, हे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे। आणि मग राष्ट्रपती करणार म्हणजे या राष्ट्रपतींना सल्ला कोण देणार, तर आपलं पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ, ठीक आहे। मग ज्या व्यक्तींची यांनी शिफारस केली त्या व्यक्तींचीच नेमणूक व्हायची। आता सुरुवातीला हे ठीक होतं, यामध्ये नो डाऊट भारतीय राज्यघटनेच्या कलम म्हणजे अनुच्छेद म्हणतो किंवा इंग्लिश मध्ये आपण आर्टिकल म्हणतो, आर्टिकल 324 ते 329 मध्ये आपल्या निवडणूक आयोगाच्या रिलेटेड तरतुदी केलेल्या, प्रोव्हिजन केलेले आहे। आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये हे सांगितलं की राष्ट्रपती यांची नेमणूक करणार, यामध्ये नो डाऊट सुरुवातीला काहीच प्रॉब्लेम नव्हता आपल्याला। आणि नंतर मग आपल्या देशामध्ये नागरिकांना असं वाटायला लागलं की हे जे निवडणूक आयोग आहे, हे निवडणूक आयोग हे सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात, म्हणून आपल्या देशामध्ये काही नागरिकांनी याचिका दाखल केली कोर्टामध्ये आणि सांगितलं की ही जी पद्धत आहे यामध्ये तुम्ही बदल करा, या पद्धतीमध्ये तुम्ही बदल करायला पाहिजे, असं न्यायालयाला याचिकाकर्त्यांनी ठणकावून सांगितलं। आणि मग न्यायालयाने यावर निर्णय सुद्धा घेतलेला, पुढे पाहूया, ठीक आहे, एवढं क्लिअर। भारतीय राज्यघटनेच्या 324 ते 329 मध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहे आपल्याला। मग बघा, यामध्ये याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने निर्णय काय दिला असेल, तर कोर्टाने सांगितलं बघा, तर आता राष्ट्रपती तर नेमणूक करणार नो डाऊट, परंतु तुम्ही एक 3 सदस्यीय समिती स्थापन करा। आणि या 3 सरकारला सांगितलं, या 3 सदस्यीय समितीमध्ये एक पंतप्रधान असेल आणि या समितीमध्ये एक काय असेल, सरन्यायाधीश असेल, म्हणजे आपल्या देशाचं जे सर्वोच्च न्यायालय आहे त्यामधील सर्वात पॉवरफुल कोण असेल तर हे मुख्य न्यायाधीश असतात। सर्वात मोठे न्यायाधीश कोण असेल तर मुख्य न्यायाधीश, आता आपल्याला सूर्यकांत पाहायला मिळतात। मग आपल्या न्यायालयाने सांगितलं की अशा प्रकारे तुम्ही समिती स्थापन करा। या आता एवढा मोठा देश आहे, खूप ब्रिलियंट आपल्याला काय नागरिक पाहायला मिळतात आपल्या भारतामध्ये। आणि मग याचिका दाखल केली, निर्णय सुद्धा दिला, बट गव्हर्नमेंट एवढं हुशार, गव्हर्नमेंटने एक कायदा तर केला। आता कायदा तयार करण्याचा अधिकार हा आपल्या संसदेला असतो आणि
2023 मध्ये एक कायदा तयार केला आणि या कायद्यामध्ये या संसदेनं म्हणजे आपल्या सरकारने, आता संसदेमध्ये बहुमत हे सरकारचं आहे, पंतप्रधान त्यांनी ठेवले, लोकसभेमधील विरोधी पक्षनेता त्यांनी ठेवला, बट इथे बघा या सरन्यायाधीशांना त्यांनी काढून टाकला आणि परत काय केलं तर पंतप्रधान एका कॅबिनेट मंत्र्यांची नेमणूक करणार जे जवळचे असेल त्यामध्ये. आणि मग बहुमत कोणाचं झालं बरं आज सुद्धा या निवड समितीमध्ये. या निवड समितीमध्ये बहुमत बघा हे पंतप्रधान आणि यांच्या जवळचे व्यक्ती झाले का बहुमत, जे म्हणेल त्याच व्यक्तींची नेमणूक होणार. मग अशातच बघा हे भारत देश आहे, यामध्ये ब्रिलियंट व्यक्ती आहे, परत याचिका दाखल केली आणि सांगितलं हे काय चाललं आपल्या नागरिकांनी, आणि मग न्यायालयाने यावर निर्णय दिला. आता वाद निर्माण झाला. आता न्यायालयाने काय सांगितलं बरं तर हे तुम्हाला ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या होत्या त्या गोष्टी तुम्ही फॉलो करायला पाहिजे. एवढं मोठं काय म्हणूया आपण निवडणुका देशामध्ये लोकशाही टिकवायची असेल तर आपल्या देशामध्ये निवडणुका हे निपक्षपणे पारदर्शीपणे पार पडणे आवश्यक आहे. आणि तुम्ही हे काय केलं तर आपल्या हे सॉलिसिटर जनरल यांनी काय सांगितलं बरं, अधिकाराला आव्हान दिले जात असताना लोकशाहीमध्ये पंतप्रधानांच्या निर्णयावर विश्वास ठेवायला पाहिजे. कोणी? लोकांनी काय तर हे जे आम्ही कायदा तयार केलेला आहे या कायद्यावर काय तर विश्वास ठेवायला पाहिजे असं यांचं मत आहे. बट न्यायालयाने यांना फटकारला. आताच पाहिले आपण न्यायमूर्ती होते ते. तुमचं म्हणणं योग्य आहे, पंतप्रधानावर आम्ही अविश्वास तर दाखवत नाही आहे, बट जर तुम्हाला निवडणूक प्रक्रिया हे योग्य प्रकारे घ्यायची असेल तर यामध्ये सरन्यायाधीशांना सुद्धा इन्क्लूड करावं लागेल हे सांगितलेलं आहे त्यांनी. बघा मग 2023 मध्ये यांनी कायदा तयार केला, ठीक आहे. त्यापूर्वी बघा 2023 मध्ये आपल्या 5 न्यायाधीशांनी आधी सांगितलं, जेव्हा सुरुवातीला याचिका दाखल केली होती 5 न्यायाधीशांचं खंडपीठ होतं आणि सांगितलं की यामध्ये तुम्ही कायदा करून ही समिती तयार करा, पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेता. या भाऊसाहेबांनी यांना काढलं आणि काय तर जवळचा व्यक्ती यामध्ये ऍड केला. परत आपली जनता न्यायालयामध्ये गेला, असं चालणार नाही. देशामध्ये निवडणुका जर तुम्हाला व्यवस्थित पार पाडायच्या असेल तर या समितीमध्ये तुम्ही बदल करा. मग न्यायालयाने सांगितलं की या समितीमध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे सरन्यायाधीशांना घ्या. जनतेचा विश्वास निर्माण होईल अशी लोकशाही आपल्याला काय तर आपल्या देशामध्ये निर्माण करायची आहे. त्यामुळं मग परत हा वाद आपल्याला पाहायला मिळत आहे. आता परत पाहूया आपण काय करणार आहे. बघा सरन्यायाधीशाच्या ऐवजी यांनी कोणता तर कॅबिनेट मंत्र्यांची यांनी या समितीमध्ये नेमणूक केलेली आहे आणि ती समिती शिफारस करेल त्या व्यक्तींचीच काय बरं आपले आयुक्त आणि मुख्य आयुक्तांची नेमणूक केल्या जातात. तर भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला आपल्याला काय पाहायला मिळत होतं सर तर सुरुवातीला बघा राष्ट्रपतीचं नेमणूक करणार आणि राष्ट्रपतींना पंतप्रधान आणि कोण सल्ला देणार तर हे मंत्रिमंडळ. सुरुवातीला ठीक होतं, परंतु आता जनतेचा सुद्धा काय तर या निवडणूक आयोगावर बरेच वेळा काय तर संशय व्यक्त केलेला आहे. मग बंगालच्या निवडणुका असेल, आपल्या लोकसभेच्या असेल, हे निवडणूक आयोग हे सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात असं बऱ्याच नागरिकांचं मत आहे, म्हणून ही याचिका दाखल केली होती. आणि आता आपण पंतप्रधान काय करणार त्यानंतर पुढे काय म्हणूया आपण तर यामध्ये काय बदल होतात ते पाहूया, ठीक आहे. परत बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच काय सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि इतरांना शेअर करायचं आहे. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा. परत या आधी सुद्धा आपण व्हिडिओ तयार केलेले आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या संविधानाच्या रिलेटेड, तर 1 लाख प्लस आपल्याला 8 ते 10 दिवसामध्ये तो व्हिडिओ गेलेला आहे. परत नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्कीच काय करायचं आहे लाईक करायचं आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.